सचिन भागवत. शाळेचं नाव राधेश्याम अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट बारामती. 10वी मध्ये आहे. ओके, म्हणजे तू आता 10वीची परीक्षा दिलेली आहेस, बरोबर? हा. ओके. बरं समीक्षा, तू आता ग्रोइंग डॉट्स तुला जे ऍप शाळेकडून उपलब्ध करून दिलेलं होतं, तर तुला हम्म. तुझ्या शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याचा काय फायदा झाला? सायन्स आणि मॅथ्स ह्याच्यात त्याचा खूप फायदा झाला. ओके. तो कशा पद्धतीने झाला बरं तुला? असेसमेंट सोडवल्यामुळं ते मजेदार वाटलं ना. ओके, तर तू ज्यावेळेला असेसमेंट सोडवायची, तर असेसमेंट सोडवल्यानंतर तुला काय आकलन व्हायचं? आपलं काय चुकतंय काय नाही ह्याचं कळायचं. ओके. आणि तुला काही असं काही लक्षात यायचं का त्याच्यातून, की तुझे कोणते चॅप्टर्स वीक आहेत आणि मग तुला त्यांचा अभ्यास करायला पाहिजे, असा काही रिपोर्ट यायचा तिकडं? हो. बर, मग त्या रिपोर्टचा तुला काय फायदा झाला? त्याच्यातून परत अभ्यास करायला नवीन तो चॅप्टर आपला कमी आहे, त्याच्यावर परत अभ्यास केल्यामुळं परीक्षा चांगला फायदा झाला. बरं. आणि आता तू ज्यावेळेला आता 10वीची परीक्षा दिली, तर 10वीच्या प्रिपरेशनसाठी आणि एकूणच परीक्षेसाठी तुला या आपल्या ग्रोइंग डॉट्सचा कसा फायदा झाला बरं? तर शेवटच्या 2-4 महिन्यात ते ऍप आलं होतं. त्यामुळं टेस्ट सिरीज सोडवल्यामुळं कळलं की किती अभ्यास झालाय, किती राहिलाय, किती अजून करायचं आहे. त्यामुळं असं गमतीशीर वाटतं. टेस्ट सिरीज सोडवताना असा कंटाळा येत नाही. अभ्यास केला असा करासा वाटतो. तू रोज दिवसातून किती वेळ वापरायची बरं हे ग्रोइंग डॉट्स? 1 तास. तुझे आई वडील तुला मोबाईल द्यायला रेडी व्हायचे का? कारण आता आई वडील म्हणतात की मोबाईल देऊ नये मुलांच्या हातामध्ये, तर तुझे आई वडील रेडी व्हायचे? अभ्यासासाठीच घेतोय ना मोबाईल. ओके, अभ्यास. बरं. आता आणि आता तुला काय वाटतं, तुझे हे जे ग्रोइंग डॉट्स मुळे तुझे 10वीच्या याच्यामुळे तुझे पेपर कसे गेलेत बरं? सोपे गेलेत पेपर. त्या सोपे ऍपमुळे गेलेत. कळलं किती अभ्यास झाला काय नाही. ओके. बरं. ठीक आहे, मग आता तुला किती मार्क वाढून येतील बरं यावर्षी, काय वाटतं तुला? 6 ते 8%. बरं, ओके, ग्रेट.